नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 23 नोव्हेंबरला आहे कार्तिकी एकादशी. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी तसेच देवउठणी एकादशी असंही म्हटलं जातं. ही एकादशी जी आहे ती मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते. यामुळे या एकादशीचं व्रत जे आहे ते लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे व्रत जे आहे ते करायचं असतं. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथीय एक दिवसाचं उपवासाचं व्रत करतात. हा दिवस जो आहे तो चातुर्मासाचा व्रताचा शेवटचा दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या 4 महिन्याच्या योगनिद्रेतून जागी होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कारभार स्वीकारतात असं मानलं जातं. त्यामुळे हिला देवस्थानी एकादशी तसेच देवउठणी एकादशी असं म्हणतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच दिवसापासून तुलसी विवाह जो आहे त्याची सुरुवात होत असते. तसेच आषाढी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात. त्यामुळे जी 4 महिने महत्त्वाची कामं जसे की मुंज, लग्न हे सर्व काही जी कामं असतात ती 4 महिन्यामध्ये केली जात नाही. यामुळे या प्रबोधिनी एकादशी म्हणजे कार्तिकी एकादशीपासून लग्नकार्य जे आहेत ते महत्त्वाची कामं जे आहेत त्या कामालासुद्धा सुरुवात केली जाते. आणि म्हणूनच आपल्याला या कार्तिकी एकादशीला आपण उपवास करो किंवा नाही केला तरीसुद्धा आपल्याला तुम्हाला जे मी 5 पदार्थ सांगणार आहे या 5 पदार्थांचं सेवन जे आहे ते तुम्हाला चुकूनही करायचं नाही. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्हाला या 5 वस्तूंचं सेवन जे आहे ते तुम्हाला करायचं नाही. यामुळे होतं काय, एकादशीचं पुण्य जे आहे ते आपल्याला भेटत नाही. आपल्यामागे दोष लागतात, अडचणी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात आणि संकटंसुद्धा आपल्या मागे लागत असतात. आपल्या संकटांना सामोरे जावं लागत असतं. म्हणूनच आपल्याला या 5 पदार्थांचं सेवन जे आहे ते आपल्याला करायचं नाही. तर पहा, तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, तुम्ही उपवास केला किंवा नाही केला तरीसुद्धा तुम्हाला या 5 पदार्थांचं सेवन जे आहे ते आवर्जून टाळायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ जो आहे तुम्हाला सांगणार आहे पहिला, तो आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ बनवलाच जातो, तो म्हणजे भात. तर आपल्याला या एकादशी दिवशी चुकूनही भाताचं सेवन जे आहे ते आपल्याला करायचं नाही. आता जर तुम्ही व्रत करणार असेल तर तुम्ही भाताचं सेवन करणार नाही. परंतु तुम्ही व्रत करत नसेल तर मग भाताचं सेवन करायचं का? तरीसुद्धा तुम्हाला भाताचं सेवन हे करायचं नाही. फक्त भाताचं सेवन नाही तर तुम्हाला भातापासून बनवलेले इतर पदार्थ, पापड, चिप्स याचंसुद्धा तुम्हाला सेवन करायचं नाही. कारण हे तापसिक पदार्थ असतात. तापसिक पदार्थांचं सेवन जे आहे ते आपल्याला एकादशी दिवशी करायचं नसतं. यानंतर दुसरी महत्त्वाचा पदार्थ जो आहे तो म्हणजे घेवडा. आता घेवड्यामध्ये भरपूर प्रकार येतात, जसे की वालाच्या शेंगासुद्धा आहे, हा सुद्धा एक घेवड्याचाच प्रकार आहेत. किंवा इतर तुमच्याकडे जे पण घेवड्याचे प्रकार असतील तर आपल्याला या दिवशी घेवड्याची भाजी जी आहे ती आपल्याला चुकूनही खायची नाही. यामुळे संतानपीडा निर्माण होत असते. जर तुम्ही प्रेग्नेंट असेल आणि जर तुम्ही एकादशीचं व्रत केलं किंवा नाही केलं, जर तुम्ही या मोठ्या एकादशीला जसे की कार्तिकी एकादशीला जर तुम्ही घेवड्याच्या शेंगाची भाजी जर खाल्ली तर तुम्हाला संतानपीडा निर्माण होऊ शकते. तसेच आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात त्यांनासुद्धा संतानपीडा लागू शकते. म्हणून आपल्याला चुकूनही या दिवशी घेवड्याचं सेवन जे आहे ते आपल्याला करायचं नाही. यानंतर तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे बार्ली. बघा, बार्ली ही एक गव्हाचा प्रकार आहे. तर आपल्याला बार्लीचं सेवन जे आहे ते आपल्याला या एकादशीच्या दिवशी करायचं नाही. उपवास असेल किंवा नसेल तरीसुद्धा चुकूनही आपल्याला बार्लीचं सेवन जे आहे ते आपल्याला करायचं नाही. तसेच आपल्याला या दिवशी मांसाहारसुद्धा करायचा नाही. तुम्ही एखादं व्रत नाही केलं किंवा केलं तरीसुद्धा तुम्हाला मांसाहार हा करायचा नाही. मांसाहार हा तुम्हाला फक्त एकादशीच्या दिवशीच नाही तर एकादशीच्या आदल्या दिवशी, त्याचप्रमाणे एकादशी दिवशी आणि त्या दुसऱ्या दिवशी आपल्याला म्हणजे एकूण 3 दिवस आपल्या घरामध्ये मांसाहार हा कोणत्याही व्यक्तीने चुकूनही करायचा नाही. तसेच इतर व्यसन जसे की दारू, सिगारेट हे व्यसन जे आहे ते सुद्धा आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही.
यामुळे आपल्या घराला, आपल्या घरातल्या व्यक्तींना अनेक प्रकारचे दोष लागत असतात. तसेच आपल्याला या दिवशी कांदा आणि लसूण या पदार्थांचं सुद्धा सेवन करायचं नाही. हे पदार्थसुद्धा तापसिक आहे. यामुळे चुकूनही आपल्याला या 2 पदार्थांचं सेवन करायचं नाही. जरी तुम्ही उपवास केला नसेल तरीसुद्धा तुम्हाला कोणत्याही भाजीमध्ये कांद्याचा आणि लसणाचा वापर करायचा नाही. तर पहा, तुम्हाला हे 5 पदार्थ जे सांगितलेले आहेत ते 5 पदार्थांचा तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत या एकादशीच्या दिवशी. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला हे 5 पदार्थ चुकूनही खायचे नाही. बऱ्याच वेळा होतं काय, आपण भरपूर देवदेव करतो, देवाची सेवा करतो, पूजा करतो, व्रत करतो, परंतु आपल्या मागे नेहमीच अडचणी लागतात, संकट लागतात आणि बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो, मी एवढी देवाची सेवा करतो तरीसुद्धा माझ्या मागे कटकटी का लागतात, माझ्याच मागे दोष का आहेत, माझ्याच मागे अडचणी का आहेत. तर पहा, आपण जेव्हा पूजा, व्रत, सेवा करत असतो त्यावेळी काही नियमांचं सुद्धा आपल्याला पालन करायचं असतं. पण होतं काय, बऱ्याच वेळा आपल्याला काही नियम हे माहितीच नसतात आणि यामुळे आपण केले व्रत, सेवा, उपाय जे आहे ते व्यर्थ जातात. म्हणूनच आपल्याला आपल्या व्रतासोबत, आपल्या सेवेसोबत, आपल्या कष्टासोबत काही नियमसुद्धा पाळायचे असतात. म्हणूनच तुम्ही या एकादशीचं व्रत करणार असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला या 5 पदार्थांचं सेवन हे करायचं नाही. जर तुम्ही या एकाचं व्रत नाही केलं आणि हे 5 पदार्थ जर तुम्ही खाल्ले नाही तर तुम्हाला एकादशीचं पुण्य जे आहे ते पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं. आणि जर तुम्ही व्रत नाही केलं आणि हे पदार्थ जर तुम्ही सेवन केले तर तुम्हाला एकादशीचं पुण्य हे कुठल्याही प्रकारे प्राप्त होत नाही. म्हणून तुम्हाला आवर्जून हे 5 पदार्थ तुम्हाला टाळायचे आहेत. जर मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.